ओके बस जिकडे दुखून तिकडे सांगा दुखला इथे वेट दुखतो पाठीमागं कुठलं इथे दुखत आहे ना हो इकडे काही दुखत नाही मांडी घालतो तुमच्या मानेमध्ये C4/C5/6 मध्ये प्रॉब्लेम म्हणजे एका ठिकाणी वरची जी डिक्स असते वरून खाली सरकली डिक्स सरकून भरपूर दिवस झाले कमीत कमी 2 ते 3 वर्ष पण याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये उसण भरणं चमक भरणं असं होत असेल येवायच्या आधी पण एवढ्या 6 महिन्यात 12 महिन्यात याच्यातलं जे कार्टेलस असतं ते घसायला लागलं बाहेर आलं जसं जसं गाडी बाहेर आली तशी सर्वांच्या नावाची नस झाली नेटून जी वेन्स आहे ही नस ब्रेन छाती पाठ शोल्डर आणि हातात असते म्हणून माने बसून तुमचा डावा हात दुखतो जड पडतो बरेच पडतो मग घ्यायचा इकडे दाबलं दुखलं ते तिकडे दाबलं तर अजिबातच नाही ही ना दुखतो म्हणून या कुशी झोपले हात जड पडतो बरीच पडतो रडला तिकडलं म्हणून घ्या या कुशी झोपले तर होतही नाही हा प्रकार होतो उशा दोन घेणं मान मोडणं डोके वजन घेणं खांदे वजन घेणं मानेला झटका देणं त्याच्याने हा प्रॉब्लेम वाढत असतो यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे तुम्ही सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याचे स्पष्ट दिसतं हात डोक्यावर ठेवलं तर बरं वाटतं खाली सोडलं की कळलं ओके गाडी चालवली की जास्त कळलं आणि त्याच्यावर झोपलं होतं तर बरं वाटतं त्याच्या झोपले की कळलं पण त्याच्यावर झोपल्यानंतर हा प्रकार अजून वाढतो त्यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस याला 3 दिवसांनी फरक पडायला लागेल 10 दिवसात कवर पण थर्ड स्टेजच्या आत असेल थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर त्याला MRI करून बघावं लागतं म्हणजे मोठ्या प्रोसेस काही करावं लागतं याला 3 दिवसांनी फरक पडून 10 दिवसात कवर होतं समजलं आणि 20% MRI-पर्यंत आहे 20% म्हणजे काय तुम्ही लिमिटपेक्षा जास्त डोक्या वजन खांद्या वजन घेतलं मान परत मोडली उशा दोन परत घेतल्या हा त्रास मला परत होतो ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची उशी घ्यायचीच नाही पातळ उशी जास्त त्याच्यावरती मरेपर्यंत तुम्ही गोळ्या खाल्ल्या मुळापासून आजारपणाने मेडिसिन असं टेम्पररी होतं फक्त डोक्यावर वजन नाही घ्यायचं ना 15 किलोच्या पुढे 15 किलोच्या पुढे घेतलं डोक्यावर नाही घ्यायचं का उचलायचंच नाही डोक्यावर खांद्यावर घ्यायचं आणि ह्या हाताने पुढचे 3 महिने 15-20 किलोच्या पुढे हाताने वजन घ्यायचं पुढचे 3 महिने नंतर हळूहळू चालेल हात खाली घ्या माहिती ही गोष्ट दिसते MRI मध्ये एक्सरेमध्ये दिसते आणि नस चालू व्हायला सूज कमी व्हायला 36 घंटे लागतात म्हणजे दुखणं कमी व्हायला 3 दिवसानंतर बऱ्यापैकी तुम्हाला फरक पण जेवढं प्रमाणात सूज असेल तेवढं त्याला वेळ लागतो 36 घंटे तरी द्यावं लागतं रिलॅक्स 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 काहीच वरून प्रॉब्लेम थोडी होतो म्हणजे सिटिंग बिघडेली म्हणते याची तर नसा दबल्या गेल्या त्याच्यामुळे तेव्हा त्या नसा दबलेल्या निघतील बाहेर हो तिनं चालू जसं एखादी दगडाखाली नळी दाबली तर पाणी नाही जात पुढं तसं म्हणा दोन्ही हाडांच्या मध्ये तिनं दाबली जाते वरचं म्हणतं खाली आलं खालचं म्हणतं वर दोन्हीच्या मध्ये तिनं दाबली जाते असं तुझे पाय 2 मिनिटं